नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। या बुलेटिनमध्ये आपण बातम्या विस्ताराने पाहणार आहोत। बुलेटिनच्या सुरुवातीला आजच्या दिवसातली महत्त्वाची बातमी। महाविकास आघाडीचा आज सरकार विरोधात राज्यभर जोडेमारो आंदोलन होणार आहे। शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेचा महाविकास आघाडी निषेध करणार आहे। मुंबईमध्ये हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडियापर्यंत हा मोर्चा निघेल। उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले मुंबईमधल्या मोर्चामध्ये सहभागी होतील। पोलिसांची परवानगी नसताना सुद्धा महाविकास आघाडी आंदोलनावर ठाम आहे। हा मोर्चा जो आहे तो हुतात्मा चौकामधून निघणार आहे। 10 वाजता या मोर्चाला सुरुवात होईल। त्याच्यानंतर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चौकामध्ये हा मोर्चा पोहोचेल आणि त्याच्यानंतर गेटवे ऑफ इंडियाच्या ठिकाणी या मोर्चाची सांगता होणार आहे। मालवणमधल्या राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर महाविकास आघाडी ही चांगलीच आक्रमक झाली आहे। ही 3 दृश्य आपण पाहताय। हुतात्मा चौकामध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। गेटवे ऑफ इंडियाच्या जवळ सुद्धा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। सध्या त्या ठिकाणी पर्यटकांची रेलचेल आहे, मात्र 10 वाजता ही रेलचेल जी आहे ती थांबवली जाईल। पर्यटकांना या भागामध्ये जाऊ दिलं जाणार नाहीये आणि मातोश्री बाहेर सुद्धा आता पोलिसांचा बंदोबस्त पाहायला मिळतोय। मातोश्रीतून काही वेळातच उद्धव ठाकरे जे आहेत ते निघणार आहेत हुतात्मा चौकाकडे जाण्यासाठी। महाविकास आघाडी आज सरकार विरोधात जोडेमारो आंदोलन करणार आहे। हुतात्मा चौकामध्ये थेट जाणार आहोत। प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। प्रदीप, कशा पद्धतीने तयारी करण्यात आली आहे? वृषाली, अगदी बरोबर आहे। खरं तर 10 वाजता या आंदोलनाला सुरुवात होते। सध्या तरी हुतात्मा चौकामध्ये पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती लावण्यात आलेला आहे। जवळपास 1000 पोलीस कर्मचारी जे आहेत ते हुतात्मा चौकामध्ये मुंबई पोलिसांकडून तैनात करण्यात आलेले आहेत। आपण पाहतोय की हा सगळा पोलिसांचा बंदोबस्त आपल्या चौकामध्ये पाहायला मिळतोय। पोलिसांना सध्या तरी बंदोबस्ताचं ठिकाण जे आहे ते वाटून दिलं जाते। अद्याप तरी मुंबई पोलिसांकडून महाविकास आघाडीच्या आंदोलनाला परवानगी जी आहे ती मिळालेली नाही, मात्र सुरक्षा व्यवस्था चोख असावी आणि आपण पाहतोय की त्याची खबरदारी म्हणून हा सगळा पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो हुतात्मा चौकामध्ये तैनात करण्यात आलेला आहे। सकाळी 10 वाजता महाविकास आघाडीचे नेते जे आहेत या चौकामध्ये जमायला सुरुवात होतील। मालवणमधल्या राजकोट किल्ल्यावरती जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला त्या खरं तर दुर्घटनेच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीनं राज्यभरामध्ये जोडेमारो आंदोलनाची हाक जी आहे ती दिलेली आहे। राज्यभरामध्ये ठिकठिकाणी आंदोलन होत आहे, मात्र मुंबईमध्ये महाविकास आघाडीचे प्रमुख नेते जे आहेत ते आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत। उद्धव ठाकरे, काँग्रेसचे महत्त्वाचे नेते नाना पटोले, बाळासाहेब थोरात, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील, त्याचबरोबर शरद पवार हे सगळे आंदोलनामध्ये आज सहभागी होणार आहेत। मात्र पोलिसांकडून परवानगी नसल्या कारणामुळे आपण पाहतोय की सगळी सुरक्षा व्यवस्था आपल्याला हुतात्मा चौकामध्ये चोख पद्धतीने लावण्यात आल्याचं पाहायला मिळतं। जवळपास 1000 पोलीस कर्मचारी हे फक्त हुतात्मा चौकामध्ये असतील आणि त्यानंतर हा मोर्चा खरं तर हुतात्मा चौकापासून ते थेट गेटवे ऑफ इंडियापर्यंत जाणार आहे। याची सगळी महाविकास आघाडीकडून तयारी करण्यात आलेली आहे। मात्र सध्या तरी हुतात्मा चौकाला छावणीचं स्वरूप प्राप्त झालेलं पाहायला मिळतंय आणि 10 वाजता बरोबर ज्या ठिकाणी या मोर्चाची सांगता होणार आहे त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला जायचं आहे। गेटवे ऑफ इंडियाच्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी कृष्णा सुंदरवाडकर आमच्या सोबत आहेत। कृष्णा, कशा पद्धतीने तयारी करण्यात आली आहे? वृषाली, आपण पाहतोय की मुंबई पोलिसांची परवानगी नसताना सुद्धा महाविकास आघाडीचे नेते आज मोर्चा काढतायत आणि हुतात्मा चौकापासून याच गेटवे ऑफ इंडियामधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या समोर या महाविकास आघाडीच्या मोर्चाची सांगता होणार आहे। मात्र त्यापूर्वी आपण पाहतोय की हुतात्मा चौकातून महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निघाल्यानंतर रिगल सिनेमाच्या जवळ चौकामध्ये बाळासाहेब ठाकरेंचा जो काही स्मारक आहे तिथे येतील आणि तिथे त्यांना अभिवादन करतील आणि त्यानंतर हा मोर्चा पुढे गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरामध्ये येईल। मात्र गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरात सुद्धा पोलिसांचा मोठा फौजपटा तैनात केल्याचं पाहायला मिळतं आहे। संपूर्ण परिसरामध्ये ठिकठिकाणी पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत, कारण पोलिसांची परवानगी देण्यात आलेली नाही आणि अशा परिस्थितीत महाविकास आघाडीचे सगळे प्रमुख नेते आजच्या या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत आणि त्यामुळे शांततेमध्ये त्यांना इकडे येऊ दिलं जावं किंवा मोजक्याच प्रमुख नेत्यांना शिष्टमंडळाच्या सहित येऊ दिलं जावं यासाठी प्रामुख्याने पोलिसांचा प्रयत्न असेल। शेकडोंच्या संख्येने कार्यकर्ते गर्दी करण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे खबरदारी म्हणून ठिकठिकाणी मोठा फौजफाटा जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। आता सकाळी 10 वाजेपर्यंत पर्यटकांना गेटवे ऑफ इंडियाचा परिसर खुला करण्यात आलेला आहे, मात्र 10 वाजल्यानंतर कदाचित पर्यटकांसाठी तो बंद करण्यात येऊ शकतो आणि आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती पोलीस आवश्यकतेनुसार तशी भूमिका घेऊ शकतात। मात्र आता सध्या तरी ठिकठिकाणी बंदोबस्त जो आहे तो पाहायला मिळतो आहे आणि त्यानंतर 10 वाजता प्रमुख नेते आल्यानंतर या आंदोलनाला सुरुवात होईल। जोडेमारो आंदोलन होते, सरकारला जाब विचारण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते रस्त्यावरती उतरताना पाहायला मिळतात आणि त्या पार्श्वभूमीवरती मुंबई पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केलेला आहे। नक्कीच हुतात्मा चौकामध्ये 1000 पोलिसांचा बंदोबस्त, तर गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणी सुद्धा असाच पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। तुम्ही असेच आपल्या सोबत राहा कृष्णा। आता आपल्याला थेट जायचं आहे मातोश्री परिसराच्या बाहेरून। गिरीश गायकवाड आपल्या सोबत आहेत। गिरीश, उद्धव ठाकरे किती वाजता मातोश्रीमधून बाहेर पडतील?
नक्कीच वृषाली, आपण पाहतो आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे आणि 9 वाजता उद्धव ठाकरे हे सपत्नीक घरातून बाहेर पडतील, आदित्य ठाकरे सोबत असतील आणि संपूर्ण ठाकरे कुटुंब या जोडो मारो आंदोलनामध्ये सहभागी होईल असं सुद्धा बोललं जातं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच ठिकाणाहून मातोश्री परिसरातून ते बाहेर पडणार आहेत आणि यानंतर थेट हुतात्मा चौकात जाणार आहेत आणि हुतात्मा चौकातून मग पायी चालत गेटवे ऑफ इंडिया परिसरामध्ये आंदोलनात सहभागी होणार आहे. त्या ठिकाणी महायुतीच्या विरोधामध्ये त्यांनी हे आंदोलन पुकारलेलं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान या महायुतीनं केलेला आहे. त्यामुळे हे सगळे शिवद्रोही आहेत असा आरोप सुद्धा त्यांनी या ठिकाणी केलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजचा दिवस यासाठी महत्त्वाचा आहे कारण पोलिसांचा बंदोबस्त 9 वाजल्यानंतर या ठिकाणी वाढेल आणि या ठिकाणी त्यांना रोखण्यात येणार आहे का हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे मातोश्री जो गेल्या अनेक वर्षांपासून बऱ्याच ऐतिहासिक आंदोलनाचा साक्षीदार राहिलेला आहे, आज सुद्धा आंदोलन होतं आणि त्यामुळे आजची नेमकी परिस्थिती कशी असणार आहे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. पण उद्धव ठाकरे हे नेमकं महायुतीला कशा पद्धतीनं धारेवर धरणार आहे हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरेल. ठीक, वृषाली. नक्कीच धन्यवाद प्रदीप, कृष्णा आणि गिरीश, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. अपडेट सातत्यानं तुमच्याकडून या संदर्भातले जाणून घेणार आहोत.